गुड इव्हिनिंग. आज आपण 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 गणित विषयाचे प्रश्न क्रमांक 42 ते 58 पाहणार आहोत. बघा प्रश्न क्रमांक 42. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळातील 16 सेमी लांबी असलेल्या जीवेचं केंद्रापासूनचे अंतर काढा. आता या ठिकाणी तुम्हाला वर्तुळ काढून दाखवलेला आहे. समजा ओ हा वर्तुळाचा काय आहे, केंद्रबिंदू आहे. आता ही खाली अशी जीवा काढली पहा. आता या केंद्रातून या जीवाचा स्क्रीन दिसत नाहीये. कोणाला दिसत नाही? हॅलो, दिसते सर. दिसते सर. दिसते ना? ओके. समजा या वर्तुळाच्या जीवेला आपण ए बी नाव दिलं. जीवेचा मध्यबिंदू आपण पी घेतला आणि ओबी ही त्रिज्या आपण काय केली, अशी जोडली. आता इथे लंब टाकलाय. आपल्याला माहित आहे वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. त्यामुळे एपी आणि पीबी हे दोन काय झालं, समान भाग झालं. आता तुम्हाला या ठिकाणी त्रिज्या 10 दिलेली आहे, म्हणजे ओबीची किंमत आपण या ठिकाणी 10 भरली आणि 16 सेमी लांबीची जीव आहे आणि जीवा दुभागली म्हणजे एपी आणि पीबी दोन समान भाग किती सेमी लांबी झालं सांगा? 16 निम एपी 8 आणि पीबी 8. आता हा काटकोन त्रिकोण तुम्ही विचारात घ्या. ओपीबी कर्ण 10 आहे, काटकोन करणारी एक बाजू 8 आहे. मग काटकोन करणारी दुसरी बाजू किती होते? कोण सांगते? 6. कारण सर्वांना 3, 4, 5 हे त्रिकूट माहित आहे. त्या प्रत्येकांची काय केली रे, 2 पट केली. तर 3 दुनी 6, 4 दुनी 8 आणि 5 दुनी 10. म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 6 आणि 8 असतील तर कर्ण 10 असतो, किंवा कर्ण 10 काटकोन करणारी एक बाजू 8 असेल तर दुसरी बाजू 6 असते. म्हणजेच केंद्राचं जीवेपासून अंतर म्हणजे ओपीची किंमत 6 सेमी. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 1. पुढचा प्रश्न आहे. एका सभागृहाची लांबी 30 मीटर व रुंदी 9.5 मीटर आहे. त्या सभागृहात सगळीकडे अर्धा मीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती फरशा बसवायच्या असतील तर अशा किती फरशा लागतील? मला सांगा, फरशा काढण्याचं सूत्र काय आहे? कशा फरशा काढायच्या? काय भागिले काय? सभागृहाचे क्षेत्रफळ छेद फरशांचे क्षेत्रफळ. बरोबर. अंशामध्ये सभागृहाचे क्षेत्रफळ आणि छेदामध्ये एका फरशीचं क्षेत्रफळ. आता सभागृह कुठल्या आकाराचा आहे रे? लांबी आणि रुंदी वेगळी आहे, म्हणजे आयत आहे. आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. आणि फरशी कुठल्या आकाराची आहे? अर्धा मीटर बाजू असणारी चौरसाकृती फरशी आहे. म्हणजे खाली चौरसाचं क्षेत्रफळ, चौरसाची बाजू आपण ए मानली तर चौरस क्षेत्रफळ काय? ए वर्ग. मग सांगा लांबी किती आहे? 30 मीटर. इथं 30 येतो, गुणिले रुंदी 9.5 आणि छेदामध्ये अर्धा मीटर म्हणजे 0.5. मग 0.5 चा वर्ग येणार आहे का नाही? म्हणजे 0.5 गुणिले 0.5. आता खालचं दशांश चिन्ह घालवायचे, म्हणजे 30 ला आपण 10 न गुणूया, 9.5 ला 10 न गुणूया. मग 30 ला 10 न गुणलं किती येणार गुणाकार?
300 आणि 9.5 ला 10 गुणल्यावर किती येणार गुणाकार 55. 55. आता छेदामध्ये 0.5 ला 10 गुणल्यावर 5 आणि पुढच्या 0.5 ला 10 गुणल्यावर 5. आता मला सांगायचं गुणाकार किती येईल 5 आणि 5 चा 25. 25 एके 25 राहिलं 5 त्याला घेतलं 0 50 आणि 25 दोन्ही 50. करा गुणाकार 12 पंचे 60 चला 6 12 नव्हे 108 आणि 6 114. म्हणजे किती फरशा लागतील 1140. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न अजयला बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळाले तर बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. अजयसाठी ए अक्षर वापरतो आणि छेदामध्ये बलबीरसाठी बी अक्षर वापरतो. अजयला बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळालं म्हणजे अजयला कमी मिळालं. मग बलबीरला जर मी 100 मानलं तर अजयला किती होणार आहे. अजयला 25% कमी म्हणजे 100 25 वाजा करायचा. अजयचे किती गुण येणार 75. 75. आता पुढच्या पूर्णांकामध्ये अजयचं गुण 100 लिहितो आणि या ठिकाणी छेदामध्ये बलबीरचं या ठिकाणी आपण x मानूया. करा तिरकस गुणाकार. पहिला तिरकस गुणाकार 75 गुणिले x आणि दुसरा तिरकस गुणाकार 100 गुणिले 100. बघा 100 गुणिले 100. आता तिकडे जे गुणिले 75 आहे ते उजवीकडे आले काय उघड जाणार भागिले होणार. 25 त्रिक 75 आणि 25 चोक 100 आणि अंशाचा गुणाकार 100 आणि 4 चा 400 आणि छेदामध्ये किती येणार 3. आता इथं पूर्णांक अपूर्णांकात रूपांतरण करूया. किती येणार आहे 3 एके 3 एकावर 0 10 3 त्रिक 9 एकावर 0 10 3 त्रिक 9 आणि एक हातचा उरला हे वर घेतला आणि हे 3 133.1 आलं. आता बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाला मग याच्यातून 100 मायनस करूया. 133.1 मधून 100 वजा केलं 133 मधून 100 वजा केलं 30 आणि पुढचा पूर्णांक 1/3 आहे का पर्याय हा पहा. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 4 बरोबर. नेक्स्ट 45. एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेमी व 15 सेमी आहेत. त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती. आता काटकोन त्रिकोणाचं परिवर्तुळ म्हणलं की पहिल्यांदा आपण जो त्रिकोण काढणार त्याचा पूर्ण व्यास घ्यायचा. मग बघा या ठिकाणी हा व्यास काढला. समजा O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ही काटकोन करणारी पहिली बाजू काढली आणि ही काटकोन करणारी दुसरी बाजू काढली. इथं काय असणार काटकोन कारण अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोण काटकोन असतो. मग एक काटकोन करणारी बाजू 8 घेतली. समजा ही बाजू 8 घेतली आणि दुसरी काटकोन करणारी बाजू समजा ही किती घेतली 15. समजा या अंतर्लिखित कोणाला आपण एबीसी नाव दिलं. मला सांगा एसी किती रे. पायथागोरसचा सिद्धांत वापरून सांगा एसी किती. काय केलं तुम्ही आपल्या सर्वांना 4 3 5 हे त्रिकोण माहित आहे. आता ह्या 4 ची दुप्पट केली किती येणार 8. पुन्हा 8 ची दुप्पट किती येणार 16. 15 नंतर ती 17 म्हणजे 8 15 8 15 म्हणल्यावर हे 17 आहे. आणि एसी हा कर्ण जरी असला तरी त्या वर्तुळाचे डायमीटर आहे व्यास. व्यास 17 त्रिज्या किती व्यासाच्या निम्मी.
पर्याय क्रमांक 1. समरने का माईक बंद कर. माईक बंद ठेवायचा काय? समभुज त्रिकोणाची एक बाजू 18 सेमी आहे तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती? सांगा. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय? ज्याला येते त्याने सांगा. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बरोबर. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल वर्गमुळात 3/4 बाजू समजा आपण स्मॉल ए म्हणली म्हणजे ए चा वर्ग. वर्गमुळात 3/4. आता ए ची किंमत 18 म्हणायची म्हणजे 18चा वर्ग. 18चा वर्ग किती? 324. आता इथे सिम्प्लिफाय करा. 4 एके 4, 4 8 32 आणि पुढे 4 एके 4. वर्गमुळात 3 गुणिले 81. अगोदर 81 लिहूया आणि वर्गमुळात 3 लिहूया. 81 वर्गमुळात 3 आणि क्षेत्रफळाचे काय आहे? चौरस सेमी. चौरस सेमी. समजलं का सर्वांना? हॅलो. हो सर. हो सर. पुढचा प्रश्न 47वा. बसच्या तिकिटाचे दर 20% वाढले. 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% वाढ झाली तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली? आता आपण त्या तिकिटाचा जो मूळ दर आहे तो 100 मानूया. तिकिटाचा मूळ दर काय मानूया? 100. मग पहिल्यांदा 20% वाढ झाली. मग किती टक्के करू रे 100चा? 100त 20 याला काढायचं. 120%. मग ह्या 100ला हे 100 कट म्हणजे 100ची 120 तिकीट झाली. आता 6 महिन्यानंतर पुन्हा 10% वाढ झाली. मग 120चा किती टक्के करू? 100त 10 ऍड करा. 110%. आता या अंशातील 2 0 छेदातील 2 0ला कट. 11 दुनी 22. 7ला 2. 11 1 11 2 13. ही 6 महिन्यानंतर झालेली तिकिटाचा दर आहे का? मग इथे विचारलंय मूळ दरात किती टक्के वाढ झाली? 100चं 132 झालं म्हणजे 132 मधून 100 मायनस करायचं. किती वाढ होणार? 32% वाढ झाली. पर्याय क्रमांक 2. एका व्यापाऱ्यानं 25 रुपये डझन भावानं 25 डझन संत्री विकत घेतली. ती सर्व संत्री त्यानं 32 रुपये डझन भावानं विकली तर त्याला किती टक्के नफा झाला? आता या ठिकाणी आपण इथं काय लिहूया? किती माल खरेदी केला नग लिहूया. त्यानंतर पुढं दर लिहूया आणि मग पुढे एकूण किंमत येणार. आता पहिल्या वाक्यामध्ये 25 डझन संत्री खरेदी केली म्हणजे नग किती? 25 आणि एका डझनाचा जो भाव आहे तो आहे 25 म्हणजे खरेदी किंमत किती येणार सांगा? 25 गुणिले 25 725. 725 काय आले रे? खरेदी किंमत. खरेदी किंमत. आता ती सर्व त्यातल्या काही संत्री खराब झालेली नाही म्हणजे तुम्हाला 25च्या 25 डझन संत्री विकायचे. पण दर कसा आहे? 32 रुपये डझनचा आहे. म्हणजे अगोदर खरेदी करताना 25 रुपये डझन असा भाव होता. आता 32 झाला. करा गुणाकार. 25 दुनी 50 7ला 5 25 5 800. बरोबर आहे. 800 काय झाले रे? कसली किंमत? विक्री किंमत. विक्री किंमत. आता खरेदी किंमत जास्त आहे की विक्री किंमत जास्त आहे सांगा?
विक्री किंमत नफा नफा. नफा नफा बरोबर विक्री वजा खरेदी. 800 तून 725 मायनस करा. 175 बरोबर आहे 175. आता आपल्याला कळायचे किती टक्के नफा झाला म्हणजे शेकडा नफा काढायचा. कोण सांगते सूत्र शेकडा नफा काढण्याचं? नफाची नफाचे खरेदी किंमत गुणिले 100 नफाची खरेदी किंमत नफा गुणिले 100 मग नफा 175 गुणिले खरेदी 100 किंमत 25 आणि गुणिले 100. 25 गुणिले 25 725 आहे का नाही आणि 25 चोक 100. 25 एके 25 आणि 25 आता 175 आणि 7 आणि 4 चा गुणाकार किती 7 चोक 28. %28 नफा म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुन्हा पुढचा प्रश्न क्रमांक 49. 216 मीटर लांबीची दोरी समांतर पर्याय क्रमांक 2 कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर? सर पर्याय क्रमांक 2 3600 सेंटीमीटर. बरोबर. आता इथं उत्तर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये विचारलेलं आहे आणि तुम्हाला दोरीची लांबी ही मीटर मध्ये दिलेली आहे. मग तुम्हाला माहित आहे 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. मग 216 मीटर याचे किती सेमी होणार? 216 वर 2 झिरो 21,600 सेमी होणार. आता 5 ठिकाणी कापल्यानंतर 6 तुकडे होणार म्हणजे या 21,600 ला 6 ने भागूया. 6 त्रिक 18 6 6 36 आणि हे 2 झिरो 3,600 सेंटीमीटर. बघा आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 2. 49 x वर्ग अधिक 64 छेद y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? 2 अचूक पर्याय निवडायचा आहे. आता पहिलं कोणाचा वर्ग आहे? 49 x वर्ग कोणाचा वर्ग आहे? 7x कंसाचा वर्ग आहे आणि 64 छेद y वर्ग कोणाचा वर्ग आहे? 8 छेद y कंसाचा वर्ग आहे. मग तुम्हाला a वर्ग आणि b वर्ग दिले म्हणजे 2ab आणि वजा 2ab काढायचे कारण a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग ही पूर्ण वर्ग राशी आहे. a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग ही पण पूर्ण वर्ग राशी आहे. म्हणजे 2ab ची किंमत तुम्हाला काढावी लागेल आणि -2ab ची किंमत काढायला लागेल. मग a ची किंमत काय म्हणायची? तर a ची किंमत 7x घ्यायची आणि b ची किंमत 8 छेद y घ्यायची. मग 2 गुणिले a म्हणजे काय 7x आणि b म्हणजे काय 8 छेद y. b 7 14 आणि 14 किती 112 आणि पुढे x 112x आणि छेदामध्ये y. आता खाली फक्त चिन्ह मायनस येणार आहे म्हणजे वजा 112x छेद y. बघा 112x छेद y पहिला पर्याय आहे आणि वजा 112x छेद y हा दुसरा पर्याय आहे. पुढचा प्रश्न इथे मी लिहितो 6.28 गुणिले 3.14 छेदामध्ये 9.42. आता मी भागिलेच गुणिले करणार आहे त्यामुळे हे जे 12.56 आहे हे अंशात जाणार आणि 3.14 चा वर्ग छेदात येणार आहे म्हणजे 3.14 दोन वेळा गुणाकार छेदामध्ये येणार. आता ह्या 3.14 ला हे 3.14 गेलं
3.14 ची चौपट आहे बघा वरची, कारण 3 चौक 12 आणि 14 चौक 56. पुन्हा 3.14 ची ही दुप्पट आहे आणि 3.14 ची ही तिप्पट आहे. मग वरचा गुणाकार बघा 2 चौक 8 आणि खाली 3 एके 3. 8/3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. प्रश्न वाच. सिद्धी डोक आहे का? बरं, स्वरांजली खबाले वाच प्रश्न. बीड येथील एका शाळेतील इयत्ता 8वीच्या ए तुकडीतील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपटीपेक्षा 5 ने अधिक आहे. त्या तुकडीतील एकूण मुलांची संख्या 65 असेल तर मुलींची संख्या किती? बरोबर आहे. आता मुलींची संख्या नंबर ऑफ गर्ल्स आणि मुलग्यांची संख्याला आपण बॉयज म्हणतो. आता मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या पटीत आहे. मुलांची संख्या आपण एक्स मानूया. मग मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपट. मग एक्स ची निमपट काय येणार? x/2 आणि त्यापेक्षा 5 न जास्त, म्हणजे त्यामध्ये 5 काय करूया? ऍड करूया. आता त्या तुकडीतील मुलांची संख्या म्हणजे तर सगळे आधी बघा, मुलं आणि मुलींची बेरीज येणार. मग बॉयची संख्या x आणि गर्लची संख्या x/2 अधिक 5. अशी त्या तुकडीमध्ये एकूण स्टुडंट किती आहे? 65. आता छेद 2 आहे, 2 न सगळीकडे गुणूया. मग ह्या x ला 2 न गुणल्यावर 2x होणार, x/2 ला 2 न गुणल्यावर x उरणार, 5 ला 2 न गुणल्यावर 10 होणार आणि 65 ला 2 न गुणल्यावर किती होणार? 130. त्या x पदांची बेरीज 3x. 130 मधून 10 मायनस करा, 120 आणि 120 भागिले 3 किती? 40. बरोबर ना? x ची किंमत किती आली? 40. आता विचारलंय मुलींची संख्या. आपण मुलींची संख्या काय मांडली रे इथं? x/2 अधिक 5. मग x ची किंमत इथं ठेवूया 40/2 आणि अधिक 5. मग 40 ची निमपट किती? 20 आणि अधिक 5 आणि 20 आणि 5 किती येणार? 25. म्हणजे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, पुढील पैकी अचूक विधान कोणते? आता 513 ही संख्या 311 या संख्येच्या उजवीकडे येते. हाय का रे सत्य विधान? तुम्हाला असं येत नसेल का नाही, तर 513 आहे का नाही, त्याचं दशांश अपूर्णांक काढा. 0.5 50. 13 ना राहिला 11. 11 0 110. मग 13च्या पाड्यात 110च्या अगोदर संख्या कुठे रे? 13 किती? 104. हा, 2 दशांश आपण उत्तर काढतो. आता 311 काढूया आपण. 0.30 11 2 22 राहिला 8 8 0 80 11 7 77. कोण मोठा आहे सांगा? 513. 513 मोठा आहे. मग मोठी संख्या उजवीकडे असते ना, म्हणजे हे विधान कसं आहे? सत्य. सत्य आहे. आता ब विधान पहा. संख्या रेषेवर 713 ही संख्या शून्याच्या डावीकडे येते. शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असते, त्यामुळे हे विधान कसं आहे रे? चुकीचं आहे. वजा 413 आणि 213 या शून्याच्या डावीकडे, हे पण विधान कसं आहे? चुकीचं आहे. कारण ऋण संख्या डावीकडे असते पण ही धनसंख्या उजवीकडे असणार ना. आणि संख्या रेषेवर ऋण 513 ही संख्या 313च्या उजवीकडे, हे पण विधान कसं आहे? चुकीचं आहे. कारण ऋण संख्या धनसंख्येच्या डावीकडे असते की नाही. मग अचूक विधान कुठलं? अ कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. नेक्स्ट, आता इथं असं करूया आपण. 7.5 2 वेळा आहे का नाही, त्याचा अर्थ काय करायचं? 7.5 चा काय येणार? वर्ग. आता हे 7.5 मी अगोदर घेतो आणि ह्या 7 ची फोड काय करतो? 3 गुणिले 3.5. बरोबर आहे ना?
2 गुणिले 3.5. 3.5. बघा 3.5 चे दुप्पट 7 आणि त्याला गुणिले 7.5 आणि इथं पुढे 3.5 चा 2 वेळा गुणाकार आहे म्हणजे 3.5 चा काय आहे वर्ग. आता छेदामध्ये काय आहे पहा, छेदामध्ये आहे 7.5 वजा 3.5. आता तुमच्या लक्षात पण आलं असेल 7.5 ला आपण ए मानायचं आणि 3.5 ला बी मानायचं. काय सूत्र होणार आहे, ए चा वर्ग वजा 2, त्याला ए म्हणा ह्याला बी म्हणा, ए बी, आणि शेवटी 3.5 चा वर्ग म्हणजे बी चा वर्ग. आता छेदामध्ये ए मायनस बी. आता अंशामध्ये कोणाचा विस्तार आहे रे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि छेदामध्ये ए मायनस बी. आता ए मायनस बी ला एक ए मायनस बी जाणार आहे का नाही, म्हणजे एक ए मायनस बी उरला. आणि मग आता ए ची किंमत आपण काय मानली होती 7.5 भरूया आणि बी ची किंमत 3.5 भरूया. करा वजाबाकी, किती येते, 7 तून 3 गेल्यावर 4. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 5 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला किती नभाव देतो. आता 50 च्या आधीच्या 3 मूळ संख्या सांगा रे. 41, 43, 7 आणि 3 10 आणि 11. आता 1 4 3 12 आणि 1 13, 130. आणि नंतरच्या 3 संख्या सांगा, 50 नंतरच्या 3 संख्या. 59, आता यांची करूया बेरीज. 9 10 13, हा चला 1 10 आणि 7 17. आता त्या संख्येतून ती संख्या वजा करू म्हणजे 173 आणि 130 मधला फरक काढू. 2 42. 42. आता 42 ला 2 नंबर जातोय का, जातोय. अंकाची बेरीज 3 च्या पटीत आहे. 4 न जातोय का, नाही. 7 कोण 42, 7 न पण जातोय म्हणजे अबर्डन पर्याय क्रमांक 4. माईक लगेच बंद करा सर्वांनी. कोणाचा माईक चालू आहे अजून? हा, आता इथं तुम्हाला 2 बहुपदी यांच्या गुणाकाराची कोटी. पूर्ण गुणाकार करायचा नाही, यातलं मोठ्या घातांकाचं पद x घन आणि ह्यातल्या मोठ्या घातांकाचं पद वजा x वर्ग, फक्त या 2 पदांचा गुणाकार करायचा म्हणजे x घनचा आणि वजा x वर्गचा. आता 3 आणि 2 ची बेरीज किती, 5. मग किती आहे कोटी, 5. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, आता इथं वर्गमुळात x आहे, इथं पण वर्गमुळात x आहे म्हणजे पाया समान आहे का नाही. आणि पाया समान असल्यावरची बेरीज करा. 2 चे 3 आणि 1 चे 3 ची बेरीज किती रे, तुम्ही बाजूला करून बघा. 2 चे 3 अधिक 1 चे 3, 3 चे 3 म्हणजेच 1 आहे का नाही. मग 1 नाही आले तर चालते आणि त्याच्या जोडीला पुढे वर्गमुळात x आहे. आता छेदामध्ये हा पाया आणि हा पाया समान आहे, मग करा बेरीज 3 चे 4 आणि 1 चे 4 ची. 1 म्हणजेच वर्गमुळात x आणि त्याच्या जोडीला पुढचं वर्गमुळात x. वर्गमुळात x अधिक वर्गमुळात x किती, 2 वर्गमुळात x आणि छेदामध्ये सुद्धा 2 वर्गमुळात x. अंश समान कॅन्सल करा, 1 आलं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, एक गाडी एका तासात
42 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगानं ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल? आता लक्षात ठेवा, वेळ आणि अंतर या दोन राशी या ठिकाणी दिलेल्या आहेत. समचलन आहे का व्यस्त चलन सांगा? अंतर वाढलं की वेळ वाढणार, म्हणजे कुठलं चलन आहे? समचलन. डायरेक्ट सर समचलन. समचलनात भागाकार समान असतोय की नाही? म्हणजे कुणाचा भागाकार? समजा मी अंशामध्ये अंतर लिहिलं आणि छेदामध्ये वेळ लिहिली, या दोघाचा भागाकार स्थिर असतो. मग पहिल्या वाक्यात अंतर किती दिलंय रे? 42 किलोमीटर. अंतराचे किलोमीटरच ठेवू का? तर किलोमीटरच ठेवतो. आणि वेळ किती आहे? 1 तास. 1 तास म्हणजे इथं मिनिटं दिले म्हणल्यावर इथं एका तासाची मिनिटं किती? 60. आता दुसरं गुणोत्तर घेताना अंशामध्ये अंतर आपण x मानूया. आणि वेळ किती आहे? 20 मिनिटे. अंशात अंतर, छेदामध्ये वेळ. आता करूया गुणाकार. 42 गुणिले 20 आणि x ला जे 60 गुणिले होतं ते भागिले होणार. 20 × 20, 20 × 60. 14. येणार, बरोबर. आता x म्हणजे अंतर आहे. अंतर हे आपण किलोमीटर एककामध्ये घेतले. 14 किलोमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण 2022च्या प्रश्नपत्रिकेतील गणित विषयाचे प्रश्न क्रमांक 42 ते प्रश्न क्रमांक 58 पाहिले. उद्या संध्याकाळी 7 वाजता तास असेल की नाही? उद्या सकाळी नसतो. उद्या संध्याकाळी 7च्या तासाला आपण राहिलेली गणित घेऊया, म्हणजे उद्या 2022 ची प्रश्नपत्रिका संपेल. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.